मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाटील मॅडम सर्व कॅडेटला ग्राउंडवर बोलवतात आणि सर्वांना सूचना देत असतात की आजचा दिवस स्क्वॉड ए साठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ही स्पर्धा जर तुम्ही जिंकलात तर आधी झालेली नामुष्की सर्व मी विसरून जाईल. तेव्हा संजय पाटील मॅडमला कॉन्फिडन्सने शब्द देतो, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही होईल. तर पाटील मॅडम संजयला विचारतात, परंतु तुमच्या टीममधील अजून काही कॅडेट इथे ग्राउंडवर आले नाहीत. कॅडेट कीर्ती कुठे आहे असा ते संजयला सवाल करतात. तेव्हा पाटील मॅडम रोमाला विचारत असतात की कीर्ती कुठे आहे. तेव्हा रोमा सांगते, मी आज तिच्या रूममध्ये गेलेच नाही. तेव्हा पाटील मॅडम कीर्तीविरुद्ध खूप काही बोलत असतात आणि तिच्यामध्ये वक्तशीरपणा हा गुणच नाही असं सर्वांना सांगतात. तेवढ्यातच तेथे वॉचमॅन काका येतात आणि पाटील मॅडमकडे कीर्तीने ठेवलेलं लेटर देतात. तेव्हा पाटील मॅडम ते लेटर वाचतात आणि सर्वांना सांगतात की कॅडेट कीर्ती अकॅडमीमधून पळून गेली आहे. हे ऐकून मात्र रोमा, राहुल आणि संजयला खूप मोठा धक्का बसतो, परंतु रोमाला विश्वास नसतो. तेव्हा ती पाटील मॅडमला सांगते की असं कधीच होणार नाही. तेव्हा पाटील मॅडम तिला सांगतात की तुझी मैत्रीण खूप पळकुटी निघाली, रात्रीच्या अंधारात ती तोंड लपवून गेली आहे. तेव्हा पाटील मॅडम कीर्तीला दुबळा कॅडेट आणि कीर्ती नेहमी माझ्या लक्षात राहील अशी कॅडेट आहे असं सांगतच असतात. तेवढ्यातच पाटील मॅडमचं लक्ष समोर जातं, तर कीर्ती त्यांच्याकडे धावत येताना त्यांना दिसते. कीर्तीला तेथे आलेलं पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. कीर्तीला पुन्हा आलेलं पाहून रोमा, विनायक सर आणि राहुलला खूपच आनंद होतो, तर पाटील मॅडम तिच्याकडे पाहतच राहतात. दुसरीकडे जिजी अक्का एमलीला काही सूचना देत असतात. तेव्हा एमली जिजी अक्कांना सांगत असते की जान्हवीच्या लग्नाची सर्व तयारी झाली आहे, म्हणजे तिच्या साड्यांवरचं पेटिकोट वगैरे सर्व मी शिवून ठेवलं आहे. तेव्हा जिजी अक्का तिला शाबास असं बोलतात. तेवढ्यातच भाऊ तुषार, शुभम आणि विक्रम घरी येतात आणि सांगतात की व्याह्यांच्या राहण्याची सर्व छान व्यवस्था झाली आहे. तेव्हा शुभम बोलतो, राहण्याची छान व्यवस्था झाली म्हणजे लोक आपल्या दुकानातील जुने गिराईक असल्यामुळे आपल्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही. तर जिजी अक्कांच्या जीवात जीव येतो. तेव्हा त्या सांगतात, मला तर खूप टेन्शन आलं होतं. त्यावेळी जिजी अक्का साईनाथांकडे प्रार्थना करत असतात की माझ्या जान्हवीच्या लग्नात कुठलंही विघ्न यायला नको. तेवढ्यातच जान्हवी तेथे सर्वांसाठी नाश्ता घेऊन येते आणि सांगते, असं कसं विघ्न येईल, कारण माझे तिन्ही भाऊ माझ्या पाठीशी आहेत. त्यानंतर जान्हवी सर्वांना सांगते की तुम्ही एवढी माझ्यासाठी उन्हातान्हात धावपळ करताय, त्यामुळे मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे. तेव्हा सर्वांना जान्हवीच्या ह्या नवीन रूपाचं खूपच कौतुक वाटतं, कारण जान्हवी स्वयंपाकघरात काम करण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करत असते. जान्हवीचं हे बदललेलं रूप पाहून सर्वजण तिच्यावर खूपच खुश होतात. तेव्हा एमली सर्वांना पोहे देत असते. तेवढ्यातच सोनाली तेथे येते. तिला समजतं की जान्हवीने आज नाश्ता केला आहे. तेव्हा ती आश्चर्याने सर्वांना सांगते, म्हणजे आज सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय. तेव्हा जान्हवीही तिला जरा खोचक टोमणा देते. त्यानंतर सर्वजण पोहे खात असतात. त्यावेळी जान्हवी सर्वांची गंमत करत बोलते, मीच तुमच्यासाठी पोहे बनवले आणि माझ्यासाठी काही उरलं नाही असं कसं काय. तेव्हा शुभम तिला सांगतो, तू माझ्या ताटात नाश्ता करायला ये. तेव्हा सर्वजण एक एक करून जान्हवीला घास भरवतात. सर्वांचं प्रेम पाहून जिजी अक्का अगदी भारावून जातात. तेव्हा त्या बोलतात, माझ्या ह्या भरल्या घरात फक्त कीर्तीची कमी आहे. तर इकडे कीर्ती पाटील मॅडमला सांगते, सॉरी मला यायला जरा उशीर झाला. तेव्हा पाटील मॅडम रागातच तिला विचारतात, मग या पत्राचा अर्थ आम्ही काय समजायचा. तेव्हा कीर्ती सांगते की मला वाटलं होतं की माझ्या नणंदेच्या लग्नाला जावं, परंतु माझ्या मनाने मला सांगितलं की अकॅडमीतले रूल तोडणे हे काही बरोबर नाही. मी माझ्या मनावर आता विजय मिळवला आहे. तेव्हा रोमा खूपच खुश होते आणि कीर्तीला विचारते, म्हणजे तू आता शिर्डीला जाणार नाही का. तेव्हा कीर्ती नाही असं बोलते. तर पाटील मॅडम रोमावर ओरडतात आणि तिला सांगतात, कॅडेट रोमा, मी बोलत आहे ना, तू अजिबात मध्ये बोलायचं नाहीस. कीर्तीने चांगला डिसिजन घेतला याचं पाटील मॅडमला खूपच कौतुक वाटतं. पुढे त्या बोलत असतात की तू आज खूप छान निर्णय घेतला, कारण नाती आणि कर्तव्य यामध्ये तू कर्तव्याला अगोदर महत्त्व दिलं. मला खूप बरं वाटलं आणि यापुढेही तू अशी छान वागत राहशील अशी मी अपेक्षा करू का, कीर्तीला विचारत असतात. तेव्हा कीर्ती हो बोलते. त्यानंतर पाटील मॅडम कीर्तीला बोलत असतात की मला असं वाटतंय कदाचित बेस्ट कॅडेटच्या ट्रॉफीवर तुझंच नाव असू शकतं. हे ऐकून मात्र कीर्ती अजूनच खुश होते. संजयचा मात्र जळफाट झालेला असतो.
त्यानंतर पाटील मॅडम सर्वांना एक टास्क देतात. तो रिले रेसचा टास्क असतो. तेव्हा त्या सर्वांना सूचना देत असतात की ही रिले रेस जो स्पर्धक खेळणार आहे त्या स्पर्धकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाणार आणि दुसरा स्पर्धक कुठे जायचं कसं जायचं त्याला मदत करणार आहे. तेव्हा त्या राहुलवर ओरडतात आणि तुझ्या मनात काय चालू आहे ते सांगू का असं त्याला विचारतात. तेव्हा राहुल हो बोलतो. तेव्हा पाटील मॅडम सांगतात की तू म्हणत असशील की ही बाई किती मूर्ख आहे, कारण कालपासून आम्हाला सस्पेन्स क्रिएट केला होता आणि रेस कसली तर ही रिले रेस. तेव्हा राहुल नाही असं बोलतो आणि पुन्हा मनातल्या मनात विचार करतो हिला कसं समजलं. तेव्हा संजयला प्रश्न पडतो की डोळ्यावर पट्टी बांधून कसं काय धावायचं. तेव्हा पाटील मॅडम सांगतात परंतु ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची. असं बोलून त्या खूप काही सूचना देत असतात. त्यावेळी पाटील मॅडम पुढे सांगू लागतात की आज या सर्वांमधून 4 परफॉर्मर निवडले जातील आणि त्यांच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. तेव्हा सरप्राईजचं नाव घेतल्यावर राहुल रोमाला बोलतो वाव सरप्राईज. तेव्हा रोमा त्याला जरा शांत राहायला सांगते. तर पाटील मॅडम पुढे सांगू लागतात की जे 4 परफॉर्मर असतील त्यांच्यासाठी आम्ही 5 स्टार हॉटेलचं जेवण किंवा ट्रेनिंगसाठी 1 दिवस आराम किंवा आपल्या मनात असणारी कुठलीही इच्छा मग ती कुठलीही असो ती तुम्हाला पूर्ण करता येईल. पाटील मॅडमचं हे बोलणं ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. तर सर्वात जास्त कीर्ती खुश होते आणि मनातल्या मनात विचार करते काहीही करून मला ही स्पर्धा आज जिंकायचीच आहे, कारण मग मी पाटील मॅडमकडे काय मागणार हे त्यांना चांगलंच माहीत आहे. तेव्हा तिला तिच्या दुसऱ्या मनाने जे सांगितलं होतं ते सर्व आठवत असतं. तेव्हा तिला समजतं की आता मी माझं कर्तव्य पार पाडू शकते आणि लग्नाला पण मला जाता येईल. तेव्हा ती गालातल्या गालात हसत असते. संजय कीर्तीकडे रागात पाहतच असतो आणि आजचं हे चॅलेंज मीच मिळवणार असं संजय मनात विचार करत असतो. तर कीर्तीही तोच विचार करत असते की आजचं हे बक्षीस मलाच मिळालं पाहिजे. त्यानंतर संजय आपल्या टीमला सर्व पूर्वसूचना देत असतो की नक्की कसं करायचं कसं धावायचं. त्यावेळी तो पहिली जोडी सांगतो की कीर्ती आणि सौम्यदीप. कीर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाणार नाही असं तो सांगतो. कीर्ती फक्त सौम्यदीपला फक्त सपोर्ट करणार आहे. संजयचा कीर्तीला खूप राग येतो. कीर्ती संजयला बोलते की जरा 1 मिनिट तू थांब, कारण मला डोळ्यावर पट्टी बांधून धावायचं आहे. तेव्हा संजय तोऱ्यातच असं का कीर्तीला विचारतो. तेव्हा कीर्ती सांगते कारण मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे की मी पण टीम जिंकू शकते. त्यावेळी संजयच्या मनात भीती असते की कीर्ती जिंकली तर माझा स्टार परफॉर्मर नक्की जाणार. तेव्हा तो बोलतो कीर्तीचा ट्रॅक रेकॉर्ड अजिबात चांगला नाही. तेव्हा कीर्ती सांगते की त्यासाठीच मला एक संधी हवी आहे. तेव्हा संजय कीर्तीला बोलतो तुझ्यासारख्या नाजूक मुलीचं हे अजिबात काम नाही. तेव्हा रोमा संजयला चांगलेच झापते आणि मुली काही मुलांपेक्षा कमी नसतात असंही दाखवून देते. कीर्ती संजयला खूपच आग्रह करत असते. त्यावेळी संजय मात्र ऐकत नाही. तर राहुल पुन्हा संजयला झापत असतो. तेव्हा रोमाही संजयला सांगते की कीर्तीला एक संधी दे, तू तुझं स्वतःचं मत असं ठरवू नकोस. तेव्हा कीर्ती सांगते हो टीम मेंबरच आता ठरवतील मला डोळे बंद करून धावायचं की नाही, यासाठी आपण आता वोट घेऊयात. तेव्हा संजय मनातल्या मनात विचार करत असतो कीर्ती तर माझ्या पुढची निघाली. त्याला खूप राग आलेला असतो. मित्रांनो पुढील भागामध्ये भिंगरी आणि जिजाक्का बाहेर गेलेल्या असतात. तेव्हा त्या एक नवीन चप्पल दरवाजाबाहेर पाहतात. त्यांना वाटतं की कीर्ती आली तर समोर कविता उभी असते. जिजाक्कांचा राग मात्र अनावर होतो. तर दुसरीकडे कीर्ती काहीही करून तिला ही स्पर्धा जिंकायची असते, त्यामुळे ती खूप वेगाने धावत असते. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.